चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. ओपनिंग पेअर जाऊया आपण नक्कीच या मॅच साठी. प्रदीप याच्याकडे. महेश महेश लांगे आपण पाहतोय पहिला करण्याचा प्रयत्न केलाय आहे तिकडे डायरेक्ट हिट. रनआउटच्या सुरुवातीचा पहिला गडी बाद झालेला आहे. तर महेश लांगे मी तर म्हणेन स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. आपली विकेट त्याने समोरच्या संघाला बहाल केलं मी तर म्हणेन. धावच्या स्वरूपात तो बाद झालाय आणि माघारी परतलाय. प्रेम जाधव याचा फेक फान चेंडू तेज तर्रार हा चेंडू त्या हाताला गेलाय. निर्धाव चेंडू डॉट चेंडूची सांगता झालेली आहे. आपण पाहतोय की टायगर स्पोर्ट्स भिवपाडा या संघाच्या माध्यमातून आपल्याला काही नौखे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही नौखे खेळाडू आज पाहायला मिळतात. त्यावेळेस आपण स्टॅमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये शतरक्षक आलाय तिकडे. अक्षय पकडतोय चांगला झेल. फलंदाज ठरतोय फेल. विकास कोम बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद. यानंतर श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा आणि ओम सागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या दोन संघादरम्यान मॅच असेल. ब्राह्मणगाव संघाचं आगमन झालेलं आहे. तर श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा संघ आपणास विनंती आहे की आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. उत्तम धिंडा आपण सागर माळी यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. आपण इकडे संपर्क साधायचा आहे. मनोज आलाय आणि मनोजाने पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. दोन क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूचा पाठलाग करतायत. अक्षय आलाय चेंडूला उचललाय. तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्यात. आपल्याला टायगर स्पोर्ट्स भिवपाडा या संघाच्या माध्यमातून संतोष कोम पाहायला मिळत नाहीये. त्यानंतर कृष्णा भोईर देखील पाहायला मिळत नाही. त्यानंतर साईनाथ भोईर देखील पाहायला मिळत नाहीये. त्यानंतर जितेंद्र तुंबडा जिजूदा आपल्याला विनंती करतायत आपण आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. नव्याने फलंदाज गणेश आलाय. गणेश बरफ आणखीन एक चेंडू आपण पाहतोय. आता हा चेंडू वाईड आपण पाहतोय. चेंडूला आपण बघितली गती थोडीशी कमी दिली होती.
योगेश माली या गोलंदाजाने मात्र गती कमी दिली असली तरी चेंडू थोडासा बाहेर निघून गेलाय ऑफस्टमच्या आणि पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केलेला आहे. आणखीन एक चांगला चेंडू या अगोदर वाईड होता मात्र त्यानंतर एक निर्धाव चेंडू देखील इथे हाताळलेला आहे गोलंदाज योगेश माळी आणि बघा संतोष कोम असेल किंवा रोहित सातवे असेल किंवा साईनाथ भोईर असेल यांची कुठली कमी इथे जाणू देत नाहीयेत हे नवीन गोलंदाज. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतोय योगेश माली इथे चेंडूला स्विंग देतोय चेंडूला कट करण्याची कला त्याला अवगत आहे. नक्कीच भावेश पवार याला तो फॉलो करत असतो आणि सध्या तरी चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथे हाताला जातोय. बघा गणेश बरफ ज्या प्रकारे फलंदाजी ते करतोय शॉर्ट पिच चेंडू हाताळले जात आहेत मात्र गणेश याला काही फायदा उचलता येत नाहीये आणि आणखी एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात बॅक टू बॅक दोन चेंडू तीन चेंडू हे निर्धावच्या स्वरूपात आलेले आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी असेल धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 7 धावा. स्टॅमिंग झालाय चेंडू हवेमध्ये मयूर होता चेंडूच्या खाली मयूर जाधव खराब फिल्डिंग आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये झालेलं आहे. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती. सन्माननीय पंडितजी सुरुंग साहेबांचे आगमन झालेलं आहे त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. ब्राह्मणगाव सदस्य आहेत. हॅलो तर सन्माननीय पंडितजी सुरुंग साहेबांचं आगमन झाले त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. वेलकम आपलं हार्दिक स्वागत आहे. अक्षय आलाय आणि अक्षयाने पहिला चेंडू हा वाईड हाताळलाय. वाईड बॉल एक्स्ट्रा धाव इथे पाहायला मिळते. या एक्स्ट्रा धावेने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इथे इशारा केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे देखील झाला होता आकाश पागीकडनं मात्र प्रयत्नांना साथ मिळत नाहीये. आकाश पागी आपण पाहतोय सलामीचा फलंदाज आहे मात्र तो देखील स्ट्रगल करताना दिसतोय. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेस बघा काय फटका आहे. कनेक्शन खूप चांगलं इथे पाहायला मिळत आहे. निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता. हॅलो हॅलो चेक हॅलो. बाईच्या स्वरूपात एक धाव आलेली आहे. धावसंख्या आता लेगबाजीच्या स्वरूपात धाव आलेली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 धावसंख्येवरती 18 रन्स. इथे देखील एक धाव मिळेल. पुन्हा एकदा एक सिंगल धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 19 या धावसंख्येवरती. बॉल टाकून झालेत आतापर्यंत 4. सन्मानजनक स्कोर सध्या तरी धावफलकावरती पाहायला मिळतो. येणारे अजूनही 8 चेंडू बाकी असतील. पाहूया 8 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय गावदी स्पोर्ट्स बरफवाडा हा संघ.
फुलरलेनचा चेंडू सरळ बॅटने त्या चेंडूला खेळून काढलाय, मात्र प्रेम आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव म्हणजे जास्त काय मिळणार नाहीये. 4 षटकांचा जर विचार केला तर 30 ते 35 धावा जर झाल्या तर एक चांगला स्कोर इथे आपल्याला पाहायला मिळू शकतो. कारण आपल्याला संतोष कोम असेल, साईनाथ भोईर असेल, हे महत्वाचे 2 खेळाडू पाहायला मिळत नाहीयेत. आज दरम्यान पादापन स्टेप आउट झाला. लोअर फुल टॉस मध्ये चेंडू होता, बॅट वरती घेतला आणि सरळ चेंडूला लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून पाठवून दिलाय 6 धावांकरता. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. 26 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इथे आपण पाहतोय मयूर. तर पहिल्याच बॉलवरती विकेट इथे डाऊन झालेली आहे. नव्याने बॅट्समन नितेश नितेश लहांगे हा नव्याने बॅटर इन झालेला आहे. आमच्याकडे विद्युत पुरवठा थोडासा कमी झालेला आहे, तेच कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. कमी दाबाने विद्युत पुरवठा नक्कीच इथपर्यंत येतोय, तेच कारण डीजे पर्यंत जे आमचे डीजे आहेत त्यांच्यापर्यंत पॉवर थोडीशी कमी येते, तेच कारण लाईव्ह मध्ये देखील आणि मैदानावर देखील थोडासा आवाज कमी येतोय. पण चेंडूला सोडून दिलाय. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. धावसंख्या आपण पाहतो 27 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. नितेश लांगे हा नव्याने बॅटर इन झालाय. धावसंख्या 27. ब्लॅक हॉल मध्ये हा चेंडू देखील इथे हाताला गेला होता. एक सिंगल धाव मिळेल. खूप चांगली बॉलिंग आता. हॅलो 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झाले 2. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या तर एक चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. वेगवान चेंडू होता, वेग तर होता, मात्र दिशा ही थोडीशी खराब पाहायला मिळाली. वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन इथे खर्च करतोय गोलंदाज मयूर. यानंतर जो मॅच होणार आहे त्या दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे आणि आपला कॅप्टन पाठवून द्यायचा. यावेळेस पाहतो मिड विकेटला चेंडू खेळून काढलाय अजित माली, वंडर बॉय ऑफ बिबीपाडा तिकडे होते, मात्र त्याच्याकडून खराब कामगिरी राहिली आहे. चेंडू होतोय फरार, सीमारेषा पार येतोय चौकार. तर हा चौकार आला. या चौकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 33 या धावसंख्येवरती. 33. श्री साईदत्त स्पोर्ट्स काजूपाडा आणि ओमसागर ब्राह्मणगाव दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आपणास विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी लगेच आपले कॅप्टन पाठवून द्यायचे आहेत. वाईड चेंडूची आपण डिमांड होती, पंचांनी वाईट बॉल घोषित केला, मात्र
इथे रेफर केला गेलाय. चला पाहूया. हॅलो. तर फेअर डिलिव्हरी असेल. बॅट्समन खेळण्यासाठी पुढे देखील गेला आणि थोडासा बॅन देखील झालाय. नक्कीच बॅट्समन चांगल्या प्रकारे चेंडू खेळू शकला असता. मात्र 1 फॉर दी ओव्हर असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची. आणखीन एक फेक वन चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. धावचीच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय. चला कॅप्टन त्वरित यायचा आहे. श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा संघाचं देखील आगमन झालेलं आहे. ऋषिकेश तारवी यांचं आगमन झालंय. आपणास विनंती असेल की आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. हॅलो. 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 दिलीप कोम हा नव्याने बॅटर इन झालाय. स्ट्राईक वरती असेल. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. व्हाईट बॉल इथे हाताला गेलाय. हॅलो. 35 धावा धावफल. क्षेत्ररक्षक कुणाल होता तिकडे. कुणाल माळी. 3 धावा. दिलीप कोम आपण दिलीप कोम शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आले. दिलीप कोम याने 4 धावा बनवलेल्या आहेत. एक वाईड आला आणि या 3 धावा या पलून पूर्ण केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 38. 39 धावांचं टार्गेट. एक फायटिंग टोटल हे धावफलकावरती लागलेलं आहे. चला कॅप्टन या टॉस करण्यासाठी. ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे. तर श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा टीम आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. लक्षात घ्यायचा लाईट थोडीशी कमी आहे, त्याच कारण फक्त आपल्यापर्यंत स्कोर हा पोहोचवला जाईल आणि जी काही अपडेट असेल ती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. तर टॉस करण्यासाठी कॅप्टन लवकरात लवकर यायचे आहे.
हॅलो, टार्गेट 39चा आहे. पहिलाच बाउंड्री चौकार. कल्पेश बॉलिंग स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडवरती योगेश. विकास कोम याचं पहिलं षटक. फक्त स्कोर सांगितलं जाईल आणि काही नाही सूचना असतील त्या सांगितल्या जातील, कारण की लाईट डीम असल्यामुळे थोडासा आपण पाहतोय की ते आवाज कट होते मध्ये मध्ये. काजूपाडा टीम, आपण मॅच संपण्या अगोदर आपला कॅप्टन टॉस करण्यासाठी पाठवून द्यायचं, लक्षात घ्या. पण चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. बायच्या स्वरूपात एक धाव इथे मिळेल. 38वा धाव फलकावरती लागलेले आहेत. 39 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. कल्पेश आणि योगेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय. हे दोन महत्वाचे खेळाडू आहेत. हॅलो, 18 चेंडू 28 धावांची गरज. धावसंख्या झाली 11. 18 चेंडू. हॅलो, 18 चेंडू 28 धावा. अजून सुद्धा 18 चेंडू 28 धावांची गरज.
हॅलो 14 बॉल 19 धावांची गरज. धावसंख्या झाली 20. चेंडू टाकून झाला दुसऱ्या षटकाचे 4. 14 चेंडू आणि 19 धावांची गरज. हॅलो काजूपडा टीम आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपडा टीम आपण जर आला असाल तर आपणास विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या. 13 बॉल 19 धाबींची आवश्यकता. 13 चेंडू 19 धावा. धावसंख्या आहे 24. याचाच अर्थ 15 धावांची गरज आहे आणि 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज.
30 धावा, 9 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. फ्री हिट आणि 5 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 8. हॅलो पंच, त्या पडद्याला बॉल लागलाय. हा पडद्याला लागलाय बॉल. पडद्याच्या या साईडची बाउंड्री आहे. 2 आणि 1 9 अशा 3 धावा मिळतील. दोन धावांची गरज. एका धावेची गरज. हा फ्री हिट होता. संघ विजय झालाय तो म्हणजेच टायगर स्पोर्ट्स. तर तर बॅटिंग साठी आपण पाहतोय
की 5 रन 1 विकेट आणि बॅटिंग साठी 8 धावा. प्रेम जाधव मॅन ऑफ द मॅच. नाही पुष्पकाला ना पुष्पक होते कालपासून पप्पाची म्हणून काय असेल येवा तसं आमचे म्हणून नाही.